एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। समुद्र किनाऱ्यावर मजा मस्ती करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यामुळेच समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। उत्साहाच्या भरात पर्यटक समुद्रात उतरतात, मात्र त्यांना आपले प्राण गमवावे लागतात। अशाच प्रकारे पुण्यातील एका कंपनीत काम करणारे काही तरुण अलिबाग इथं फिरायला आले होते। अलिबाग इथं समुद्र किनाऱ्यावर ते मजा मस्ती करत होते, पण असं काही घडलं की एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागलेत। संपूर्ण घटना आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुणे जिल्ह्यातील आळंदी इथून अलिबाग इथं समुद्र पर्यटनास आलेल्या 5 जणांपैकी एक तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला, मात्र हा तरुण पुन्हा परतलाच नाही। समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 13 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे। अविनाश शिंदे वय 27 वर्ष, राहणार आळंदी, मूळ राहणार औरंगाबाद असं बुडालेल्या युवकाचं नाव आहे। जीवनरक्षक यांनी अविनाश याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही। अविनाश हा आपल्या 4 मित्रांसह पुणे आळंदी इथून अलिबागमध्ये गुरुवारी 13 जून रोजी पर्यटनास आला होता। आळंदी इथं एका कंपनीत सर्वजण काम करतात। अलिबाग समुद्र किनारी आल्यानंतर अविनाश हा इतर मित्रांना किनाऱ्यावर ठेवून एकटाच समुद्रात पोहण्यासाठी गेला। समुद्रातून आपल्या मित्रांना हात करत होता, मात्र काही क्षणात तो नाहीसा झाला। पावसाळी वातावरण असल्यानं समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे पाण्याचा अंदाज आला नाही। त्वरित जीवनरक्षक हे जॅकेट घेऊन समुद्रात उतरले, मात्र अविनाशचा शोध लागला नाही। अलिबाग पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले। त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटत असताना आपल्या जीवाची काळजी देखील घेणं तितकंच गरजेचं आहे।